चाळीसगाव डेरा बर्डीजवळ रेशनचा माल पकडला. काळ्या बाजारात विक्रीचा संशय, कठोर कारवाईची मागणी. चाळीसगाव प्रतिनिधी. चाळीसगाव तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पीडीएस धान्याच्या अफरातफरीचा एक गंभीर प्रकार आज 13 डिसेंबर 2025 रोजी उघडकीस आला आहे. दैनिक सर्वांचा ग्रामस्थचे संपादक किसनराव जोरवेकर यांच्या सतर्कतेमुळे शासकीय नियमांचे उल्लंघन करणारी रेशनचा माल घेऊन जाणारी एक गाडी डेरा बर्डीजवळ पकडली गेली आहे. दुपारी 01 वाजेच्या सुमारास संपादक किसनराव जोरवेकर यांनी डेरा बर्डीजवळ ही मालवाहतूक करणारी गाडी संशयास्पद वाटल्याने थांबवली. तपासणीत वाहतुकीत 3 मोठे नियमभंग आढळून आले, ज्यामुळे हा माल काळ्या बाजारात वळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय बळावला आहे. मुख्य अनियमितता. परवाना, बोर्ड नाही. गाडीवर शासकीय मालवाहतुकीचा अधिकृत परवाना, परमिट किंवा शासकीय फलक, बोर्ड नव्हता. मार्गाचे उल्लंघन. तळेगाव आणि रोहिणी येथील स्वस्त धान्य दुकानांचा माल असलेली ही गाडी अधिकृत मार्गाने न येता मेहुणबाऱ्याकडील डेरा बर्डीच्या अनधिकृत मार्गाने आणली गेली होती. चालकाने मार्गात बदल करण्यामागचे समाधानकारक कारण दिले नाही. नियमानुसार मार्गात बदल करण्यासाठी तहसीलदारांची पूर्वपरवानगी आवश्यक असते, ती घेण्यात आलेली नव्हती. मार्गातील हा बदल पाहता हा माल अधिकृत दुकानांपर्यंत न पोहोचवता काळ्या बाजारात डायव्हर्शन वळवण्याचा स्पष्ट संशय निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे मागणी. संपादक किसनराव जोरवेकर यांनी या सर्व गंभीर अनियमिततेची माहिती आणि फोटो व्हिडिओ पुरावे तातडीने चाळीसगावच्या तहसीलदार साहेबांना कळवले आहेत. संबंधित वाहतूकदार, चालक आणि जबाबदार व्यक्तींवर जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आणि गाडी व माल तात्काळ जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. रेशन धान्याच्या गैरव्यवहाराची ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तुम्ही ही बातमी वृत्तपत्रात प्रसारित करू शकता. तुम्हाला या घटनेबद्दल प्रशासनाने केलेल्या पुढील कारवाईबद्दल अधिक माहिती हवी आहे का?